हे बघा, निवडणुका ह्या बऱ्याच वेळेस आपण पाहिलो आहे की निवडणुका होतात आणि निवडणुकीमध्ये प्रचार सभा होत असतात. पण सध्या जो बोलण्याचा स्तर आहे तो आज खालच्या पातळीने जाताना दिसतो आहे. विकासात्मक देशाकरता आपण काय करणार आहोत, आमचं व्हिजन काय आहे, याच्यावर चर्चा न करता व्यक्तिगत टीका करणं मला तरी वाटतं हे उचित नाही आहे. मी एवढा मोठा माणूस नाही आहे की मी कोणाला सल्ला द्यावी. पण राज्याच्या हिताकरता आपल्या राज्याची एक संस्कृती राहिली आहे की जरी विरोधक असला तरी तो सुद्धा आदरणीय असतो, असं बऱ्याच मागच्या काळामधल्या घटना आपल्या लक्षामध्ये आहेत. तर मला तरी असं वाटतं की या बोलण्यावर नियंत्रण असावं अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे. सत्ताधाऱ्यांना झोपेतही घोडेबाजार दिसतो असं पण म्हटलंय मोदींनी. हे बघा, त्यांचं काम आहे विरोध करणं, पण सत्ताधाऱ्यांना घोडेबाजार दिसतो याच्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी केलेला जो विकास आहे तो विकाससुद्धा लोकांना दिसतो आहे. आणि तो दिसत नाही त्याच्यावर तुम्ही भले बोला ना, पण जो विकास केलेला आहे त्याच्यावरही लक्ष लोकांचं आहे. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री याच्यावरून जे मागच्या काळात वक्तव्य झालं होतं त्यावर त्यांनी सभेत काल बोलले ते की आमच्या मुलांना मुख्यमंत्री करायचं की नाही करायचं हे जनता ठरवेल असं बोलले. या बाबतीत मला काही माहीत नाही आहे, कारण की त्या काळामध्ये असं काही आमच्यासमोर नजरेमध्ये आलं नाही. आता कोण मुख्यमंत्री करायचं की नाही करायचं हे पक्ष आहे त्याचे ठरवत असतात आणि ते त्यांचं ठरवतील. शरद पवार म्हटले की लोकांचे दुःख बघून माझा आत्मा तडफडतोय, मात्र मी लाचार नाही झालो. शरद पवारांना बोलणं मला तरी वाटतं की आजच्या परिस्थितीला म्हणजे अडचणीचं होईल त्यांच्याकरता स्वतःकरता. कारण याचं कारण आमचे जे पक्षाचे लोक आहेत, जे शिवसेनेचे लोक होते, ते मागच्या काळामध्ये कोणी फोडले याचा जर आपण नीटशीर अभ्यास केला तर त्यावेळेस आमचाही आत्मा असंच म्हणत होता असं मला या ठिकाणी वाटतं.